ते मला हसायला लागलं. त्याचा नवीनच प्रश्न माझ्यासमोर आल्यामुळं मी हसतोय की काय विरोधकांना काय वाचावं का नाही वाचावं. निश्चितच ज्या पद्धतीने आपण पाहतोय की तुम्ही स्वतः ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्यामुळे विरोधकांची कुठेतरी धाबेदान आणलेत असा आरोप होतोय. आणि आज जर आपण मोहिनीनगर परिसरामध्ये पाहिलं, जिथं तुमचा प्रचार सुरू होता, तिथं कुठेतरी बत्ती गुल करण्यात आली किंवा जे स्ट्रीट लाईट आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. काय सांगाल? बिलकुल गोष्टीकडे काय लक्ष देणं फार महत्त्वाचा विषय नाही आहे. लाईट बंद झाली असेल न झाली असेल हे चर्चा करणं मला ज्यादा हे होत नाही, म्हणून ह्या गोष्टीकडे सातत्याने दुर्लक्ष करतो. अशा प्रश्नावरती वाद कशी करता येईल आणि हे प्रश्न नीट कसे सोडवता येतील हा सातत्याने प्रयत्न असतो. तेव्हा काही भूल झालं आणि काही बंद झालं याच्यावर फार लक्ष न देता निवडणूक हे जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी असते, जो जनतेची लाईट बंद करण्यासाठी नसते. तसे मला हसायला लागलं. त्याचा नवीनच प्रश्न माझ्यासमोर आल्यामुळं मी हसतोय की काय विरोधकांना काय वाचावं का नाही वाचावं. त्या प्रश्नाने विरोधकावर बोलण्याचे विषय निश्चित नाही आहेत.